रायगड जिल्ह्यामधल्या पेण तालुक्याची ओळख ही गणपतीचं माहेरघर म्हणून आहे। आणि आता आपण जर का पाहिलं तर पेणमध्ये गणपती मूर्ती कारखान्यामध्ये प्रचंड लगबग आहे। आपण जर का आता काही दिवसापूर्वीचा विचार केला तर गणपतीवरती जी पीओपीची बंदी होती ती साधारणतः मागच्या महिन्यामध्ये उठलेली आहे आणि त्यानंतर गणपती कारखान्यामध्ये प्रचंड लगबग आहे। गणपती सुकवणं असेल, कलर काम करणं असेल, त्याचप्रमाणे वेगवेगळी त्याची सजावट असेल, अशा विविध कामं केली जात आहेत। मात्र ह्या दरम्यान जर का पाहिलं तर गणपती कारखानदाराकडे वेळ अपुरा आहे गणपती मूर्तींची ऑर्डर पूर्ण करता। आणि याकरता आपल्याकडे सचिन समेळे आहेत, हे पेणमधले गणपती कारखानदार आहेत, ते आपल्याजवळ बातचीत करणार आहेत। सचिन जी, आता नेमकं टोकावर आलेला आहे गणपती आणि त्यानंतर तुम्हाला ऑर्डर आहेत, साधारणतः आता ऑर्डर कधी उठली आणि काय आनंद आहे? आता ऑर्डर उठून कमीत कमी एक 25 दिवस आपली ऑर्डर उठलेली आहे बंदीची। पण बंदीची ऑर्डर ही लेट उठलेली आहे कारण का आम्हाला आता काम करता येत नाही, मूर्त्या सुकत नाही आहेत आणि पाऊस जास्त असल्यामुळे आम्हाला मूर्त्या वेळेवर देता येत नाही ग्राहकांना। आणि आता POPला एवढी मागणी आहे की आम्हाला मूर्त्या पुरू शकत नाही आम्ही। आता मी काय म्हणतो, गणपती जर का ह्या मूर्ती आता सुकवायच्या असतील तर काय उपाययोजना करायला लागतात, कोणकोणती यंत्रणा वापरली जाते? गणपती सुकवायचे असेल तर आम्हाला फॅन वगैरे आम्हाला लावावं लागतात, हीटर लावावं लागतात आम्हाला। आणि आम्हाला एवढा प्रॉब्लेम होतो आहे की आपली जी MSEBचं आहे आमच्या इकडचं, बराच वेळा लाईट जाते, त्यामुळे आम्हाला गिरायकांना वेळेवरती माल देता येत नाही आणि मूर्त्या सुकत नाहीत वेळेवरती। आता मूर्ती चुकत नाही, गिरायकांना वेळेवर माल देऊ शकत नाही, या परिस्थितीमध्ये किमतीमध्ये काय बदल झालेत का? किमतीमध्ये तुम्हाला कमीत कमी 20 ते 30% फरक तुम्हाला पडलेला आहे। कारण का आम्हाला इकडं आमच्या कारागिरांकडे नाईट मारून वगैरे आणि लाईट नसल्यामुळे जनरेटर किंवा डिझेल वगैरे म्हणजे असं करून आम्हाला ते सगळं करावं लागतं आम्हाला, त्यामुळे 30% रेट तुम्हाला वाढलेला आहे। आपण जर का पाहिलं तर शासनाची बंदी उठली असली तरी ती खूप उशिरा उठली, की आता कारागिरांकडे वेळ नाही आहे आणि त्याच्यामुळे गणपती कारखानदारांकडे अशी सांगण्यात येत आहे की साधारणतः 30% आसपास गणपती मूर्तींच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। सचिन कदम, साम TV, रायगड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।